संत तुकाराम महाराज की, शांती रमैकनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की, सच्चिदानंद रामदास भगवान की, अवधूत चिंतनम सद्गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान गुरुदेव हरि सब संतन की। परी तैसे न करती प्राणी, वाया आपुल्या हिती वाणी, जे पोहता ती पाणी तळ हाताची, नाना अमृताच्या सागरी गुरुजी, मग तोंडा का वज्रमिठी पडेल, आणि मणी तरी आठविजे थिल्लोरद काते, हे ऐसे कासया करावे, जे अमृत निर्गुणे मरावे, ते सुख अमृत होणी का नसावे, अमृता माझी तैसा फळ हे तुचा पांजरा, सांडून या धनुर्धरा, का प्रतिती पाखी चिदंबरा गोसावी नुहावे, जेत उंचावे चिने पावाडे, सुखाचा पैसा रुजवळे, आपुलीने सुरवाडे उडोये, ऐसा तया उपमा मापका सुवाय, मज अव्यक्ता व्यक्त का मानावे, सिद्धास्तका निमावे साधनावे, परी हा बोध अगवा, जरी विचारत असे पांडवा, तरी विशेष या जीवा नोच जोडा। अध्याय क्रमांक 7, श्लोक क्रमांक 24। आणि आपण तर सगळे एका वर्गातले विद्यार्थी आहोत। आपल्या स्वरूपाची ओळख करून देणारा हा 7वा अध्याय आहे, 7वा 24 नंबर आणि 19 नंबरचा श्लोक आहे। काय तो श्लोक बघा, 19। बहुनाम जन्म जन्मान ज्ञानमान मा प्रपद्ये, वासुदेव सर्वमती स महात्मा सुदुर्लभा। असे महात्मे भेटणं या जगामध्ये फार अवघड आहे, पण तो महात्मा कसा घडला जातो ते म्हणतात, बऱ्याच जन्मांच्या शेवटच्या जन्मामध्ये साधना करता 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 त्याचा शेवटचा भाव असा होतो, हे सगळं ईश्वर आहे परमात्मा, अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन तो ज्ञानी मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे। तुम्ही द्या बाकीच्या ठीक आहे, ते म्हणतात बघा। आणि त्याच्या पुढचा हा श्लोक होता, हा श्लोक आपण घेतलेला आहे 24 नंबरचा बघा। अविनाशी अत्यंत उत्तम व श्रेष्ठ असे माझे स्वरूप न जाणणारे अल्पबुद्धी लोक अव्यक्त असलेल्या मला व्यक्त रूपाने ओळखतात। मी सगळीकडे अव्यक्त रूपाने, आता आपण व्यक्त आहोत, पण खरं स्वरूप आपलं असं आहे स्वतःचं, आपलं प्रत्येकाचं अव्यक्त आहोत आपण, पण आता व्यक्त दशेत आहोत। आणि माझं स्वरूप जे आणि ही प्राण्यांना या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर कळाल्यानंतर बऱ्याच जन्मांच्या शेवटच्या जन्मात त्याच्यानंतर त्याच्यातल्या काही ओळी आहेत त्याला काय बोध होतं, हे समजतं ही श्री वासुदेव या जगात राहत असताना कसं राहणार आपण सांगितलं, आपल्या मनासारखं तर सगळं होणार नाही आणि हे जग आहेच नाही अशा भूमिकेवर जाणार ना, तेव्हा हे समजतंय हे त्याच्या अलीकडचं आहे। एक द्वैत आहे, एक अद्वैत आहे आणि एक अजादवाद आहे, जे झालेच नाही काही त्याची वार्ता पुसशी काही, तथापि सांगू जेणे काही संशय नाही। पण आता स्वीकारलं जग आहे त्या मग सगळं स्वीकारायचं, सगळं एक आहे, स्वीकारलं नाही जग मग अद्वैत स्वीकारायचं, आणि द्वैत तर सर्वांना माहीतच आहे। द्वैत म्हणजे काय, देव वेगळा मी वेगळा, आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये अनेक प्रकाराने सृष्टी नटलेली, तरी ते म्हणतात जरी वेगवेगळं असले तरी ती भूते जी आतली ती मीच होऊन राहिले, जेवढं वेगवेगळं जरी असलं तरी एकच आहे। जसं मुक्ताबाईंनी चांगदेव महाराजांना सांगितलं, एकच धागा नादामध्ये कपडे, चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्म दिसेल। आता या स्पॉटला आपल्याला जायचं, कोणत्या जगामध्ये, आणि त्या मार्गाने जात असताना खूप अडीअडचणी येतात। म्हणजे काय होते, माया विघ्न घालते। अडीअडचणी कोणी निर्माण केलेल्या आहेत, आपणच स्वतः केलेत। आपल्या कल्पनेची सासू तिचा जातो, आपण कल्पनेने हे जगत केलेले। आता तुम्ही आपण एवढं स्वीकारायला आपलं हृदय आणि संतांचे आशीर्वाद आणि मागच्या जन्माची संपत्ती हे सगळं जुळून आलं पाहिजे, त्याला काय म्हणतात अंतःकरणाने आपल्याला कृपा केली पाहिजे, हे सगळं स्वीकारायला। किती किलोमीटर आपण आलो, कमीत कमी 4 किलोमीटर आलो असेल स्टेशन पासून 4, एवढ्या बिल्डिंग एवढी माणसं आणि हे स्वीकारायचं आपल्याला हे काय आहेच नाही। आता हे कसं काय जे झालेच नाही काय बाबा, इथपर्यंत असतोपर्यंत आजबाजू स्टेशनला आल्यानंतर कळाले की बाबा इकडे गाड्या बंद झालेल्या आहेत, मग असं फिरून आलोय। आणि परत त्याचं पण एक वाक्य सांगताना भगवान कृष्ण काल्याच्या कीर्तनात सांगतात, बहु झाली वन वन पाय पिटी झाली शीन, याच्यामध्ये शीन झालेली आहे याची जाणीव झाली पाहिजे। ज्याला जाणीव झाली ना तो जडजडून निघतो,
बस झालं आता, पुरे पुरे, आता नको तुझी याची सत्ता. तो झडझडून निघतो. बघा कशी स्टेप आहे, कशी ज्ञानेश्वरी आहे, कसं केवढा मोठा प्रवास आहे आपला. आपण या स्पॉटला आलो, या ओळी समजून घेण्याची आपली योग्यता झाली म्हणजे ईश्वर आपल्यावर कृपा करतो. नाही तर याचं तर काहीच माहित नाही. ज्ञानेश्वरीच माहित नाहीत काही लोकांना. सांप्रदायिक मध्ये सुद्धा माळ घातलेल्या लोकांकडे आहे ज्ञानेश्वरी, तर त्यांच्याकडे फक्त पारायण प्रतच आहे, त्यांना ही सार्थ सुद्धा माहित नाही. ठीक आहे. आता अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा हे माहित नाही का याचा विषय आहे आत्मा. या प्रत्येक अक्षरातून आपल्याला आत्म्याचा बोध करून देते. एक एक अक्षरात आहे माझा. एवढा दुरून या दुर्मिघा दुःख झाले दारून. बघा काहीच कळत नव्हतं, दगड होतो आपण, दगड. पण आज आपण या स्पॉटला आलोय, काही समजून घ्यायचे. परी तैसे न करती प्राणी. का नाही करते? का तर त्यांना माया आडवी येते, त्यांना ईश्वर साह्यभूत नाही होता. अनुग्रह या शब्दाचा अर्थ आहे आपल्याला ईश्वर साह्यभूत झाला. नाही तर त्याच्यानंतर ते सांगतात सगळं जर प्राणी मात्र ईश्वर आहे तरी सुद्धा परिते भक्त मातेने नती. का? जे कल्पने बाहेर निघती. त्यांची कल्पना काय आहे? हे जगत सत्य आहे आणि मी शरीर आहे. शरीर सुद्धा शरीर नाही. शरीर सुद्धा शरीर नाही तर शरीर काय मग? शरीर माया आहे. जोपर्यंत तिच्या आसक्ती आहे तोपर्यंत. आणि ज्या वेळेला त्याचं डोळस ज्ञान होईल, माते नेनुनी भजन, ते वायाची का? म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. दोषरहित ज्ञान झालं तर शरीर काय मग? मग ब्रह्म आहे. एकच पार्ट आहे. अज्ञानात शरीर नाशिवंत आहे आणि डोळस मध्ये यूज करायला दिलेले, वापर करायचा. जसं सोनं मोडलं म्हणजे मोडलं का सोनं? संपलं का? नाही, फक्त त्याचं रूपांतर झालं, परिवर्तन झालं. तसं आपलं परिवर्तन होत असतं. ज्याची भक्ती अपूर्ण राहते त्याला येतं परिते भक्त माते नेनती. जे कल्पने बाहेर निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवत. 6 काय कल्पित फळ? ते म्हणतात इच्छित फळ. त्याला काय लागतं की मला हे पाहिजे संसारातलं, ते पाहिजे. आता आपल्याला संसारातल्या काही गोष्टीची अपेक्षा राहिलेली आहे का? नाही राहिली. ते म्हणतात बघा किंबहुना, आणि जर राहिली असेल आणि भक्ती करत असेल, किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे साधन. आता ही भक्ती करायची कशासाठी? संसार ही परंपरा चालू राहण्यासाठी का थांबण्यासाठी? हा, थांबण्यासाठी. पण हे फळ मागतात, मला हे पाहिजे, मला मुलगा पाहिजे, मला घरदार पाहिजे, मला जमीन जुमला पाहिजे. मग हे संसारात गुंतण्याचं साधन आहे का सुटण्याचं साधन आहे? मग ते कल्पनेच्या बाहेर निघत नाहीत. आणि म्हणून मग त्यांचं जे फळ आहे, जे फळ मिळालेलं ते जे भजन आहे ते संसाराचे साधन. बरं, ते संसाराचे साधन आहे. तो संसार किती क्षणाचा आहे? येर फळ भोगत स्वप्न नाव भरी दिसे क्षणभर आहे. बाबा आपला संसार किती वर आहे? तो क्षणभर आहे. आणि त्याच्यामध्ये तो घुसतो. त्याप्रमाणे ते म्हणतात मग ते बाहेर निघत नाही. आणि इथं मात्र सांगतात की तुम्हाला आपल्याला हे असं करायचंय, या गोष्टीचा अनुभव आणायचा. हे समस्त ही वासुदेव, हे सगळं जगत परमात्मा आहे. ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणजे त्याचा असा आतूनच अनुभव आहे. आपल्याला जर सांगितलं सगळ्यांना भगवंत समजा, सगळ्यांना ते नाही, त्याला मागच्या जन्माचा अनुभव आहे. बहुनाम जन्म जन्मांते, मागच्या अनेक जन्मामध्ये ती साधना किंवा तो शोधत आला ना, आता इथं आल्यानंतर त्याला भेटलं की वासुदेव सर्वमती, आणि त्याने तसं स्वीकारलं. असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. जयाची प्रतितीचा वाखोरा पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभाती. ज्याला सगळंच ईश्वर स्वरूप आहे असं वाटतं, असे महात्मे. आणि अशा महात्म्यांची ना आपली गाठ झाल्यानंतर आपल्याला आता काय समजायचंय? आपल्याला ते सगळं तसंच आहे समजायचं. हा शेवटचा पर्याय आपल्याला. अनंत रूपे अनंत वेशील देखील विद्यास, ही बाप रखुमादीवर कुटुंब आणली कैसे. माझ्यास सगळं जगत ईश्वर स्वरूपे. आणि त्यांच्या बोधाने तसं होतं. ते म्हणतात की त्यावेळेला आपणा सहित, स्वतः सहित धरायचे. ये भूते अशेषे, सगळी प्राणी मात्र वेगळी दिसली तरी
माझ्या स्वरूपी अखंड देखशी तै तै ज्ञान प्रकाश होईल, तै ज्ञान प्रकाश होईल, मोह अंधकार जाईल, जय गुरु कृपा होईल पार्थागा. बघा आता बघा ते ज्ञान मी भेटलं. त्याच्या अगोदरची एक वेळे जयाचे वाक्य उजळे, चित्त झाले निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंकोल. त्यांच्या कानात ते सांगितल्या बरोबर त्याला सगळं जगत परमात्मा स्वरूप दिसलं. त्यावेळी तू स्वतःला अर्जुना आपणासे ये भूते आशेषे ही वेगवेगळे असले तरी माझ्या स्वरूपी अखंडित. अखंडित जर पाहिलं तर आपण जर श्रीमद भगवद्गीता आहे हरे राम हरे कृष्ण हरेची, त्यांच्यात फोटो दाखवलेला आहे एकदम निर्जीव, म्हणजे अजून त्या शरीरामध्ये प्राण नाही, एक छोटा गर्भ आहे. मग त्याच्यानंतर तो हालचाल करायला लागलाय, मग थोडासा लहान बाळक झाला, मग मोठा मोठा वयस्कर, मृत्यू पावला, नुसती हडे तरी त्याच्यामध्ये ते अखंड. मेलेल्या माणसामध्ये सुद्धा असतो आणि मी मेलेल्या माणसामध्ये जिवंत माणसामध्ये सुद्धा कधी नसतो. आता हे कसं काय हे गणित? मेलेल्यांच्या मध्ये सुद्धा नाही का त्याच्यामध्ये मी नसे सकावून उठावं असे, मग मी आहेचे. आणि बरं सांगतात तुमची ती ओळ आहे की तो ते नसे तो जे तिच्या ते. बघा बरं आता याचं गणित कसं काय लावायचं? तर हे जे गणित लागणार तर ते सांगतात जय गुरु कृपा होईल. सद्गुरूंची कृपा जाणतात आणि सद्गुरूंची कृपा आहे ना ही कंटिन्यू आहे. आपल्या आईची कृपा कंटिन्यू आहे. काय जन्म दिला म्हणजे झालं? जन्म दिला म्हणजे झालं नाही. मग आता त्याला शाळा शिकवल्या चांगलं कामाला लागलं म्हणजे झालं नाही. मग त्याचा विवाह अहो मरेपर्यंत मेल्यावर सुद्धा काळजी करते. असं संतांचे आपल्याला क्षणाला प्रत्येक गोष्टी उठताना बसताना बोलताना शिकून घ्यायच्या त्यांच्याकडून. त्यांची कृपा आपल्यावर होईल. त्यांची कृपा कधी होणार माहिती का? त्यांच्यापासून वेगळे राहिल्यावर होत नाही. त्यांच्यापासून वेगळे राहिले ना तर सीमित कृपा आहेत. आई आणि मुलगा हे वेगळे आहेत का? नाहीये. मग ते जवळचं नातं आहे. तसं देवभक्ताचं नातं आहे आणि ती कृपा होईल त्यावेळेला मग मोह आणि अंधकार जाईल. आता बघा बरं आता आपण ह्याच्याच ओळीचा जरा अभ्यास केला की ऐसा ज्ञान प्रकाश होईल मग मोह अंधकार जाईल, जय गुरु कृपा. ह्या दोन घटना पहिल्या सांगितल्यात. या घटना होतील पण कधी? जय गुरु कृपा होईल पार्थागा. मग ज्ञान प्रकाश झाला. ज्ञान प्रकाश म्हणजे काय? सगळं ईश्वर स्वरूप आहे हा ज्ञान प्रकाश. मग तो ज्ञान प्रकाश झाला का दुसरी स्टेप सांगितली मग मोह अंधकार जाईल. अजून धृतराष्ट्राच्या धृतराष्ट्र अनुग्रह घेतलाय प्रबोध घेतलाय तरी सगळे धृतराष्ट्र माझ्या मुलांचं काय होतंय ते सांग. स्टार्ट. धृतराष्ट्र वाच. मग आता कोण वाच आहे? हे जे सगळे म्हणणारे हे कोण आहे? धृतराष्ट्र वाच. हे आपण आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचं. माझा मोह गेलाय का? गेला त्या दिवशी आरोळी आज फिटले माझे घोडे. सिंह गर्जना होणार. आपला सगळा हिसाब क्लिअर झाला. आज फिटले माझे घोडे. बहुत जन्माची साखळी. पा ते आपली पाकिस्तानमध्ये कोणती तरी हे चालली होती. कोणती ते टीचर का काय ते म्हणले बघा तो अभिजित का कोण पडला होता ते कोणतं झालं होते अभिनंदन पडला तेव्हा काय झालं होतं ते म्हणले कोणते मिशन चालू. हा सर्जिकल स्ट्राईक झाली त्यावेळेला अभिजित तिकडं होते अभिनंदन तिकडे. पण जेव्हा इकडे आले होते त्यांच्या चेहऱ्यावर काय छटा आले असतील? त्या क्षेत्रात होते ते म्हणले चहा पाणी करत होता तरी सगळ्या सुविधा असेल तरी त्यांना तो मुक्तीचा आनंद असेल का तिथे? इकडे आल्यानंतर ते कशा झाले त्यांची बॉडी सांगणार मी इंडियामध्ये. तसं आपली बॉडी सुद्धा आपल्याला आतून हुंकारा देणार तू बरोबर दिशेने चाललेला आहेस. आणि ती गोष्ट आपल्यामध्ये घडली पाहिजे. ते म्हणतात बाकीची करतात ना भजनं एर बहुत जोडती किरटी. आणि ही ओळ बघ ना बाळा किती जवळ जवळ आहे. एर जोडती एर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी ती आशा तिमिर दृष्टी मंद झाली. आणि ही आपण तिकडे त्या निवडक गोळीमध्ये घेतल्यामुळे ती जॉईंट वाटते पण ती जॉईंट नाही. तिच्यामध्ये किती श्लोक आहेत बघा एवढे 2-3 श्लोक बघा. त्यामध्ये त्यांचं जे भजन आहे
ते मात्र याच्यामध्ये. आणि जे मला भेटले ते कसे झाले? ये तनु मनु प्राणी जे अनुसरले माझीची वाहनी 10 मार्गाला, ते देहाच्या निर्वाणी मीच होती. जे तनु मनुनी आता दिसणार शेवटपर्यंत मनुष्यच दिसणार. पण तो आहे कोण आहे? भगवंत आहे. पण मनुष्य दिसणार. पण शरीर पडल्यानंतर तो डायरेक्ट कोण होणार? मीची होती. आता हा मीची पहिलाच झालेला आहे. पण आपण नाही डिक्लेअर करू शकत, आपण जाणू शकत नाही. आपण तस पाहत आणि काय पाहणार? आता आपल्या दृष्टीने बाबा काय आहे? श्रीपाद बाबा भगवंत स्वरूप आहे ना. तरी पण आपण त्यांच्याकडे काय पाहणार? माऊलींच्या ओळीप्रमाणे ते चालते ज्ञानाचे बिंब, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, एरवी माणूसपणाची बांब लौकिक बाबू. आणि ते आहेत कोण? देव. आता बस नाही पटणार की आपले जे मोठमोठे मान्यवर आहेत त्यांच्या सोबत पण राहतात. ते म्हणले त्यावेळेला नव्हतं ना वाटत तसं, त्यावेळेला तसं नव्हतं वाटत ते. मग ते तसं ज्याला वाटलं असेल तो भाग्याचा पावे येथे, तो भाग्याचा पावे. आता ह्या ओळीचा या टुकीचा आपल्या काही संबंध नाही, पण ती तिथे जॉईन झाली की नाही, तो भाग्याचा येथे पावे. त्यावेळेला तसं वाटणं. निवृत्ती दादांबद्दल ज्ञानेश्वर बाबांची ती भावना होती. ती दादा म्हणून समजले नाहीत भगवंत, आणि माझे दादा वृत्तीवर नाहीत. आता कशावरून ठरवलं असेल? ते जेवत नसतील, आंघोळ करत नसतील, झोपत नसतील, परंतु ते वृत्तीवर नाहीत. कारण त्यांचं भूमिका आणि ते वेगळे, ते दिसतात तसे नाही. मग कसे तुमचे गुरुजी? ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण गुणातीत असे. आणि मग आम्हाला दिसतात आहेत ना मग तसे. पण ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. तुम्ही काय बोलता? घडीत असं घडीत हे कळायलाय ना. एवढी आपली बुद्धी, त्याला ते शिकवलंय शाळेमध्ये आपल्याला. जोड्या लावा. ह्या जोड्या लावता आल्या पाहिजे, इकडचं तिकडचं. मग ते सगळं जोडलं जाणार आपल्याला. ते म्हणतात बघा, मग ते मीच होती. पण प्राणी तसं नाही करते बघा. त्याचं काय सांगितलं? ते मीच होती त्याला जॉईन परी तैसे न करती प्राणी, माया आपुल्या हिती वाणी आहे. आपलं हित कशात आहे हे कळालं नाही आपल्याला अजून. आपलं हित कळाले आपल्याला. आपलं हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. आता हे कळाले, तो भजन म्हणतो. त्या माणसाला जर विचारलं, महाराज आपण किती वेळ चिंतन करता? जो म्हणतोय तो हित ते करावे, तो म्हणतो 15-20 मिनिटं. ते पण तो म्हणतोय म्हणून आपण म्हणायचंय. मला असं वाटतं जो 15-20 मिनिटं म्हणतो तो 15-20 मिनिटं सुद्धा करत नाही. 1-2 तास करत असेल तेव्हा तो म्हणेल. पण मग आता ते चिंतन करणार तर सुरुवातीला आपल्याला ते स्थूल चिंतन करणं गरजेचं आहे. पण ती भूमिका आपली पाहिजे. आणि चिंतन करताना सुरुवातीला असणार मी संपत अंडे ध्यानाला बसलो, पण नंतर तो संपत अंडे स्वतःला विसरला पाहिजे. तर ते चिंतन आपलं झालं. बसलो होतो ना मी, 1 तास बसलो होतो, मी अर्धा तास बसलो होतो, मी बसलो होतो. मग काल आपल्या विवेक चुडामणीमध्ये 1-2 मी आहेत आपले. एक वरचा मी आहे आणि एक अंतर्मी. तो अंतर्मीशी आपल्याला संबंध करायचा आहे. त्या अंतर्मीची जेव्हा गाठ होईल ना, हा मी संपला, तो मी शिल्लकच राहत नाही. या मीला आम म्हटलेलं आहे आणि त्या मीला अध्यात्मामध्ये कधी कधी आम म्हटलेलं आहे. त्या मीची आपली गाठ झाली पाहिजे. परी तैसे न करती प्राणी आहे. म्हणजे हे प्राणी आहे म्हणजे कोण? प्राणी आहे ह ब प आणि मग पुढे नावं लावायची जे जे असतील ते प्राणी आहे. तैसे न करती बाया आपुल्या हितावाणी आहे. आपल्या हिताचं करत नाही, उलट नुकसान करतात. जे पोहतात ती पाणी आहे तळ हाताची. बघा पोहायला गेले, मग पाणी किती पाहिजे पोहण्यासाठी? बस ते वर 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 चाललेले ते पोहणं आहे का? अरे बापरे. आणि आपण कशात वावरतो माहिती का? आता ब्रह्मचैतन्याच्या संगतीत आहेत आपण, ब्रह्मचैतन्याच्या संगतीत. परंतु आपल्याला ते समजायला सुद्धा
आपली तशी बुद्धी परी काय की जे त्याची तैशी. आता त्याची नसली तर चालेल, पण आपण विचार केला पाहिजे का काय माझी तशी बुद्धी नव्हे का बरं आपली तशी बुद्धी होत नाही. ते म्हणतात बघा नाना. आता आपण प्रत्यक्ष आहे ना या वाक्याचा अर्थ नाना अमृताचे सागरी बुडीजे, म्हणजे जनाबाईंचा तो अभंग पूर्ण आठवायचा. देव देते देव घेते देवा सवे व्यवहारिते, देव खाते देव पिते देवावरी निजते. माझं जेवणं खाणं झोपणं सगळे व्यवहार इतिंबूत माझे बरोबर कोणाचे आहेत? देवाचे. इथे फक्त आपण उदाहरण घ्यायचं अमृताच्या सागरामधला मासा. आता त्याच्या अवतीभोवती सगळं काय अमृताचा सागर आहे. आणि तो मासा कोण आहे? तो मासा कोण आहे? तो मासा कोण आहे? आपण आहोत. आणि आपण त्या अमृताच्या सागरामध्ये पडलोय, पण आपल्याला हेच माहित नाही मी कशात पडलोय. अजून आपण कशात समजतोय? मी आता संसारात पडलेलो आहे आणि तो संसार महाराज करावाच लागेल. आणि पडलोय कशामध्ये? नाना अमृताचे सागरी बुडीचे. आता सांगा बरं, अमृताच्या सागरात बुडला त्याला पोहताच येत नाही आणि सागरात पडलाय, मग मरणार की नाही? तो मरणार की नाही? नाका तोंडात पाणी नाही का जाणार? अमृत जाणार. अमृत नायके मृत्यू कथा ज्ञानेश्वर महाराज. अशी आपण आहोत, पण आपण विसरलो. आणि विसरल्यावर काय होतं? विसरली तया म्हणजे आपल्याला तया थोर झाली आहे, पचतील खाली. आपणच आपलं नुकसान करतो. आपलं नुकसान करायला कोण तयार नाही. आणि आपलं हित आपणच करणार आहे. आत्माच आत्म्याचा मित्र आहे आणि आत्माच आत्म्याचा शत्रू आहे. नाना अमृताच्या सागरी बुडीजे, मग तोंडा का वज्र मिठी पडीजे. का नको का म्हणतो? सांगा बरं. तुम्ही बाळाला जेवायला भरवता कधीतरी थप्पड मारत असेल ना, सारखं नाही जेवत, इकडं तोंड कर तिकडं कर, माझ्या पोटात जाणार आहे. इथे प्रश्नचिन्ह. का असं करतात? प्रश्न. गुरुजीला वाटतं शाळेत एवढा जीव काढून अभ्यास शिकवतात ते, आणि पास नाही झालं ते काय करतील? त्याला राग येणार की नाही? मग ते काय म्हणतील? एक तर मारून मारून त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करतील, नाही तर सांगतील तू शाळेत येऊ. वज्र मिठी पडीजे म्हणजे तुम्हाला चांगला अनुभव. एखाद्या लहान मुलाला जर औषध द्यायचं तर ते घेत नाही, मग त्याच्या वडिलांना सांगावं लागतं हातपाय पकडा द्यायचे. हातपाय पकडल्यानंतर तुम्ही त्याचं तोंड दाबणार आणि चमचा त्याच्या आतमध्ये औषधाचा टाकणार आणि मग तो गिळणार ना लगेच. बरं, मला पासतो तुझ्या तोंडावर उडवतो कडू पासतो मला. तसं त्याने तोंड इतकं मिठी मार मी घेणार. ही कोणाची दशा आहे? आपली दशा. ते प्राणी म्हणावं लागलं आपल्याला. आपण हरिभक्त परायण आपल्याला प्राणी म्हणले बघा. आणि मणी तरी आठवी जे थिल्लोर खाते. आमच्या गावच्या डबक्यातलं पाणी किती छान आहे. आता डबक्यातलं पाणी म्हणजे काय तुम्ही सांगा बरं? संसार. आता डबक्यातल्या पाण्याची आपल्याला इच्छा आहे. बरं, जो चांगला अमृताच्या सागरात पोहतो त्याला हे चांगलं बोलणार नाही. हे डबक्यातले काय म्हणणार? बैसोनी थिल्लरी बेडूक सागरात आहे धिक्कारी. तो बेडूक डबक्यात येतो. काय सागर, इथे किती मजा आहे. कुठे? डबक्यात. आणि आता संसार टाकायचं का? नाही. संसार करा, संसार म्हणून नका करू. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. संसार म्हणजे सुद्धा काय? जन्माला आलो ते सक्सेस झालो, त्याच्यानंतर ज्यांच्या सोबत बसतो त्यांच्या. आणि जर तुम्हाला तशा विचाराचा माणूस नाही भेटला तर तो आपले मित्र किती बदलत गेले. शाळेतले, प्राथमिक शाळेतले मित्र, हायस्कूलचे मित्र, कॉलेजचे मित्र आहेत का त्यांच्या भेटीगाठी? आता नाही. परंतु मित्र कसा शोधता आपण? समविचारी. तसे साधू संत पाहतात समविचारी माणसं भेटली का त्यांना आनंद वाटतो. मग धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार.
विचार. आणि हे कळण्यासाठी संसारातच राहायचं. असोनी संसारी जिभे वेग करी. बघा, जिभेला वेग दे नामस्मरणाला आणि या वाचण्याला. पुढचं वाक्य वेद शास्त्र वारी. तुम्ही कशी आमची वाट बघत होते पण स्टेशनला तसं वेद वाट बघतो. या आपण म्हणतो नको का. बघा ना, मोठे मोठे साधू संत त्याने काय केले, सायास केले. आपण बी करतो ना, सायास करशी. तुम्ही ट्रेन पकडणार बघा. आता ते येलकर बाबांनी मला स्टेशनला पोहोचलं सांगितलं. ते कुर्ल्यापर्यंत पोहोचले. तिथे गेलं सांगितलं कुर्ला ते वाशी बंद, लगेच ठाणा. इथे येऊन पण वाट बघत होते पण आपण लेट झाले. सर म्हणले आधीच लेट आले आणि अजून प्रवचनाला चालली. जावं लागलं. आपण त्याच्यासाठी किती सायास करतो. याच्यासाठी करतो का, याच्यासाठी सायास केला. बरं, सायास करायचं म्हणजे कामधंदा टाकून जायचंय का, नाही. कामामध्ये काम नाही म्हणणार. रामराम कुठे जायचं नाही. युद्धभूमीवर केलं. सेना महाराजांनी राजाची दाढी करता करता केलेले. संभार रोहिदास संभार चप्पल बनवता बनवता गेलेले. गोरा कुंभार 18 पगड जातीत संत. चला, सगळ्यात वादग्रस्त विधान सजन कसाया ते काम केलं. त्या कामाशी काही संबंध नाही का. ते खरं कुठे आहे, ते खरं कुठे आहे. पण अजून आपल्याला खरं वाटतं आहे की नाही. म्हणणाऱ्याला वाटते. समजा अभंग घेतलाच कीर्तनाला, प्रपंच हा खोटा. आणि काही प्रॉब्लेम आले का, नाही जमणार हो, खोट्याने प्रॉब्लेम निर्माण केले आहे की नाही. म्हणजे बघा किती तोलून मापून पाऊल टाकायचं आपल्याला. आपण जे बोलतोय ते बरळतोय का बोलतोय. आपल्याला हे सावधण्यात अनंत वाचाळ प्रवचनकाराला बरळती ते बरळ त्या काही साध्याळ पावेल. तो दयाळू आहे पण का नाही पावत. तर त्याच्यासाठी आपण थिल्लोरोदका ते 2 थिल्लोरोदकाचे डबक्यातील पाणी म्हणजे घाणेरड्या वस्तूमध्ये नाशिवंत संसारामध्ये. मग संसार टाकायचं का नाही. त्याचं काय करायचंय, स्थित्यांतर करायचंय, परिवर्तन करायचंय. त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. ही ऐशी कासया करावी. का असं करतात हे लोक. जे अमृती रिगोनी मरावे ते सुख अमृत होणी का नसावे अमृता माझी. आता का. चला, बाकीच्यांचं द्या सोडून. ज्यांना इथपर्यंत आलेच नाही, ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायातल्या 24 नंबरच्या श्लोक पर्यंत आलेच नाही, ते 3 भक्त आहेत. त्या भक्तांना डावलतो असं नाही. ते देवाला आवडतात म्हणून आम्हाला आवडतात, पण देवाला त्यातले वेगळे आवडतात. एक अर्थ, एक अर्थार्थी, एक जिज्ञासू. हे इथपर्यंत नाही आले. पण तुम्ही आपण आलो ना, संतांच्या कृपेने ज्ञानी झालो ना, ज्ञान कळाले ना, साराचा निवाडा कळतोय ना आपल्याला. मग आपण काय केलं पाहिजे. सार घेतलं पाहिजे का आसार घेतलं पाहिजे. सार घेतलं पाहिजे. पण आपली दृष्टी कुठे आहे. का असं करतात ते म्हणतात हे ऐसे कासया करावे. जो निवाडा जाणतो ना त्याने असं नाही केलं पाहिजे. ज्याला नाही कळालं ना, बाप हे त्याला कळतच नाही काय करायचं. त्याची बुद्धी तशी नाही, त्याचा अज्ञान आहे, त्याचं कीव करायची. मग हे म्हणतात बघा, ज्ञान मिळून जर असं करत असेल तर त्याला शिक्षा जबरदस्त. नवल अहंकाराचे शेष न लगे अज्ञानाच्या. सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचे. जर त्या कळूनही पण जर तो तिकडेच भरकटत असेल, बरं त्याच्यातून परत युक्ती सांगितली. टाकायचं तर नाही, संसारी असावे. हे कसे काय तुम्ही सांगताय. आमच्या डोक्याला तुम्ही ताण करता. संसारी असावे बी आणि असो नसावे. होईल का असं. आपले गुरुवर्याचं केव्हा म्हणतात, कोळशाच्या खाणीत राहून काळं लागणार किती सांभाळलं तरी. असून कसं नसावं. लागेल ना थोडंफार, जास्त लागू दे. मी गॅरंटी देतो. तू फक्त नामाच्या याच्यावर राहा. काय तुम्ही ते त्या अग्नी ज्ञान अग्नीचे निमुखे जेने जाळलेली कर्मे अशी सगळी कर्म त्यांनी पेटून दिली आणि बसला शेकत थंडीच्या दिवसात.
ज्ञानाग्नीचे निमुखी जेणे जाळली कर्मे अशी अशिषे तो ब्रह्मचनी तो मनुष्य वेखे ब्रह्म ओळखेची तो ओळख परब्रह्माची तो मनुष्य ओळख. दुसरी कोणती अजून दोन? त्याच्यामध्ये थोडस एकामध्ये परब्रह्म आहे आणि एका ठिकाणी ब्रह्म आहे. हा दांडेकरांच्या याच्यात वेगळे नाही. बघ किती आपलं दांडेकर बाबांच्या याच्यात आणि आपल्यात फरक आहे की नाही. की अग्निमुखी किडाळ की अग्निमुखे किडाळ तोडून या चोपडा तोडून या चोपडा निवडते केवळ बुद्धिमंत. हा सोनार त्या अग्नीत टाकतो सोन्याला आणि त्याच्यातलं किडाळ बाजूला काढतो आणि सोनं काढतो तो सोनार. आणि इकडं राजहंस दूध आणि पाणी पेय करून देतो. आणि ह्या दळण करायला बसल्यावर साधू ऐसा चाहिए जैसा सूप स्वभाव सार सार गैर रखे थोता दे उडाय. पण थोता राहू दे जनावरांना आहे की नाही. जनावरांना ते फलकट कोणासाठी? जनावरांसाठी. आता ही प्राणी यांच्यासाठी ते जनावरांसाठी आहे की नाही. त्याप्रमाणे असं का करतात तर त्याचं कारण नाथ बाबा सांगतात बाप भाग्य पैसे. मग काय होईल? एखादा मुक्काम होऊ शकतो. एखादा मुक्काम होणार गाड्या बंद झाल्यानंतर पुन्हा मनुष्य जन्माला घ्यायला. पण का पुढची वाट बघायची? कशासाठी वाट बघायची? मुलाबाळांमध्ये गुंतायचं, नवरा बायकोमध्ये गुंतायचे, आईमध्ये गुंतायचे. अशी किती आई झाली आपली, अशा किती पत्न्या झाल्या, किती मुलं झाली अशी डुकराच्या याच्यामध्ये. सांगा बरं. हे सगळं करत आलो ना. आता हे थांबण्यासाठी प्रयत्न करायचा. बस त्यासला झाला पाहिजे, साध्वी झाले पाहिजे, साधू झाला पाहिजे. संबंध जो भक्ती क्षेत्राला आडवा येईल. बाबा म्हणतात बघ, आता बाबांचं उदाहरण सांगतो. परमार्थ करत असताना भक्ती क्षेत्रात कोणी आडवा येऊ शकतो, गुरु सुद्धा येऊ शकतो आडवा. त्याचं सुद्धा कटिंग करून टाकायची, आंधळा करून टाकला. परमार्थाला आडवा आला भाऊ, आडवा करून टाकला. कोण? प्रल्हादे जनक आणि विभीषणे बंधू. प्रल्हादाच्या वडील आले आडवे, खलास. विभीषणे बंधू राजमाता भरते निंदे केली. काय यांना ठेवायचं? बाबा म्हणले एखादी ताई गरोदरी गेली, व्यवस्थित डिलिव्हरी होईना. मग त्या डॉक्टरने विचारलं मुलगा राहील नाही तर आई राहील, कोणाला ठेवायचं? हा आता येतानीच हा आडवा आलाय म्हणजे हा काय पराक्रम करणारे, हा गेला तर चालेल. भक्ती क्षेत्राला आडवे येतात त्यांना बाबा म्हणतात हे बोईपोट, हे जन्माला आडवे आलेले यांच्या नादी नाही लागायचं. चुकून झाले असतील आपले संबंध त्यांच्याशी. मग तो मुलगा असू द्या, बायको असू द्या, नवरा असू द्या, नाही का आई बाप. न मानावे ऐसे गुरुजी जरी असले तरी गुरुचे वचन. जेणे नारायण देवापासून बाजूला होत असेल, करत असेल बाबा ड्रॉप. मग बघा आता एवढं मोठं जर स्थळ ड्रॉप करायचं ते हे चिल्लर सगळे. चिल्लरचा काय विचार करायचा आहे? आमची मुलगी 10वीपर्यंत होती तेव्हा पैसे न्यायची खिशातून. मग ती सांगितली मी 5 रुपये न्यायचे, 2 रुपये न्यायचे. आता कॉलेजला म्हणजे आता किती नेते? ते म्हणले मी कमवायला लागलं सांगेल नाही तर दुकान लगेच बंद होईल आता. म्हणजे म्हणलं 50 का 100? ती म्हणली आता काहीच क्लिअर करणार. मग आपण काय केलं पाहिजे की सुज्ञ पद्धतीने जे टाकायचंय ते टाकून द्यायचं, जे घ्यायचं ते घ्यायचं. का करतात? अजून जन्म शिल्लके बाप भाग्य कैसे नसरेची कर्म न कळेची वर्म अरे बा. अजून ही बघा तो पडल्या अमृताच्या सागरे, हे आत बाहेर म्या कोंदले जग निखिल माझेची ओढले ओतले पण तया कैसे कर्म आड आले जे मीच नाही म्हणती. बघा हे कर्माचं उत्तर आहे की नाही. आपण त्याच्यावर मात करायची. आपल्याकडे शस्त्र दिले, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. एमे कुळ गोत्र वर्जिले, मी त्यांच्या नादी लागू शकत नाही, ते मला काहीच टच करू शकत नाही. ते म्हणले जर तुम्ही आपण असे झालं तर यमू म्हणे कवना ते यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे. तीर्थाला जायची गरज कोणला आहे? पापी माणसांना जायची गरज आहे. तीर्थे म्हणे काय खावे दोष ओखदाशी उरला नाही.
परंतु ज्ञानी माणसं पण जातात पापी लोकांना नीट करायला. डॉक्टर दवाखान्यात जातो बेडवर झोपायला नाही, बेडवर झोपलेल्यांना नीट करायला. हा, मग तेवढ्याने जायचं आणि एकदा नीट झाल्यावर परत हॉस्पिटलमध्ये राहतो आणि खूप बरा होत आल्यावर म्हणतो आता डिस्चार्ज कधी देता, आता डिस्चार्ज कधी देता. यांचे डिस्चार्ज होईल 40 वर्ष 50 वर्षे यांच्या चालल्यात नुसत्या खेपा मारायचे. आणि सज्जनाला मूर्ख नावं ठेवतात. सज्जन एखाद्या वेळेला बोलेल विरोधाभासाचं बोलेल, माळकऱ्याबद्दल सुद्धा सज्जन बोलेल. खुटीला माळ घातली तशी माळ घातली काय, बैलांच्या गळ्यात काय, याचा अर्थ माळ घालू नये असं म्हणणं आहे का त्याचं? बुद्धिमान्य दोष आहे त्यांना. ते सज्जनांची वचनं खोटी ठरवतात. हा, सांगा बरं. अजून एक वाक्य त्याच्यात आपण सांगितलेलं आहे, टिळा टोपी माळ देवाचे गबाळ भागविती ओंगळ पोटासाठी. म्हणजे करू नये काय, पोटार्थी आहेत त्यांनी हे करायचं नाही. तसं दिंड्या आश्रम जे पोटार्थी आहेत ज्यांना नाव रूपाची अपेक्षा आहे त्यांनी हे करायचं नाही. गेलो का तिथं मजा वाटते, इकडं काय सजा आहे का तुम्हाला? इकडे तुम्हाला तसं वाटलं पाहिजे. सज्जनांचे बोल नामदेव महाराजांना कळत नाही, हे अर्ध्यांना काय कळणार? सज्जनांच्या गोष्टी कडू झाल्या कडकडायचं म्हणजे नाही. हो, ते म्हणतात संतांची वाणी मला सांगत होती परंतु मला सज्जनांच्या गोष्टी कडू वाटत होत्या. नामदेव महाराज ते आम्हाला प्रेमाचा अमृत देत होते. समजणार नाही संतांची भाषा, संतांचं बोलणं. आपल्या आईवडिलांचं कळतं का आपल्याला भाषा? कळती बोललेलं नाही कळत. मुलांना कळतं, त्यांनाच वाटतं का आमच्यावर काय करतात, अधिकार दाबवतात. नाही कळत, मग जाऊन द्यायचं. जरा तरफडलं का कुठं तरी फटका बसला का येतच माग. क्रांतीने तुझी पुरविली पाठी सज्जनांच्या गोष्टी. हा, क्रांतीने तुझी पुरविली पाठी सज्जनांच्या गोष्टी झाल्या. बघा आता मला मात्र मला कळायला लागला आता की नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे आम्हा ओंगळवाने वाटत असे. म्हणून लगेच स्टेटमेंट देऊन नाही मोकळं व्हायचं. आपलं तो काय म्हणतोय, त्याची भूमिका काय ही पाहिली पाहिजे. पहिले नामदेव काय म्हणतात, भ्रांतीने माझी पुरविली पाठी सज्जनांच्या गोष्टी कडू झाल्या. आणि आता लगेच थोड्या दिवसात लगेच काय म्हणतात, थोड्या दिवसांनी काय म्हणले, तुझी पुरविली आता त्याच्या पुढचं सांगितलं ना, प्रकाशाचे गाणे आम्हा ते हा काय नामा म्हणे गाती प्रकाश नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे नामा ओंगळवाणी. आम्हाला पहिलं वाटत होतं ओंगळवाणी, पण आता वाटत प्रत्येक गोष्टीची संत निंदा करतात. भक्त नखरे करतो म्हणजे याचा अर्थ भक्त व्हायचं नाही का? करायचं. त्यांना कसं पाहिजे कसं व्हायचं हे असं का करतात? अमृत रिगोनी मारावे ते सुख अमृत होणी का नसावे अमृता माझे. अमृतात पडल्यानंतर का मरावं माणसाने? वज्रमिठी मग मरेल की नाही? नाका तोंडात पाणी गेलं तर नाही मरणार अमृताच्या साऱ्यावर, पण नाक तोंड दाबून बसला तर बघा त्यांनी सांगितलं कसं. बघा त्याच्यातला बारका वज्रमिठी पडीचे वज्रमिठी नाक तोंड दाबून जाऊन नाही द्यायचं, मग मरणार की नाही? पुढं पडलाय आता मरेल की नाही? आता मरणार. बघा हे मृत्यू लोकांमध्ये काही सुटले आणि काही मेले. कोण मेले? ज्यांनी हे संतांचे कानामध्ये घुसून नाही दिलं ते मेले. असेच ते अमृत सुकून अमृता माझी कान असावे. अहो कसं राहावं ते म्हणतात, तैसा फळ हेतूचा पांजरा 3 नंबर पिंजरा. मला फळ हेतू मला असं पाहिजे तसं. सांडोनी धनुर्धरा मिळालं तर ठीक. बघा त्या पिंजऱ्यामध्ये त्याला पोपटला पेरू मिळेल, डाळ मिळेल, पण मन मोकळेपणाने वागायला भेटेल. मग तो फळाच्या हेतूचा म्हणजे काय म्हणतात, निष्काम फळाची आशा नकोय. काय त्याला वाक्य? फळाची आशा नकोय त्याला, नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करून घे. या जगात राहा, मिळालेल्या गोष्टीचा उपभोग घे, पण नाही मिळत म्हणून गुंतून राहू नको. आहे की नाही? त्याप्रमाणे तो टाकून सांडोणी धनुधरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाविया नो हवे. बघा त्या माणसाने ते टाकून प्रतिती पाखी म्हणजे अनुभवाच्या याने पंखाने, चिदंबर म्हणजे आकाश, तिजा आकाशात, गोसावी म्हणजे मालक का न हवे, या प्रॉपर्टीचे मालक का न हवे. सर्व सत्ता आली आता नामय आता
त्रिभुवनी आम्ही त्यांचं नाव गोसावी. आपल्या डोक्यात गोसावी म्हणजे त्याच्याकडे काहीच नाही आणि गावाच्या बाहेर कुठेतरी कोपी बांधून राहिलेलं आहे, त्याला गोसावी नाही म्हणत. गोसावी त्याला म्हणतात का जो अनुभूतीने पूर्ण संपन्न झालेले. अजून एका ठिकाणी गोसावी हा शब्द, तरी गोसावी हा का न व्हावे, अजून एका ठिकाणी 16व्या अध्यायात आहे मला असं वाटतं. जेत उंचावेची नि पवाडे सुखाचा पैसा रोजोडे. आपण एक एक स्टेप पुढे गेलं पाहिजे ना भक्ती क्षेत्रात. काय त्याच दालनात राहायचं, वर 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 पैसा फळ हे तुझा. जेथ का न गोसावी व्हावे, म्हणजे या सगळ्या प्रॉपर्टीचा का मालक होत नाहीस तू, का नाही मालक होत. जेत उंचावेची नि पवाडे सुखाचा पैसा रजोडे आपुलीने सुरवाडे उडोये ऐसा. जसजसं तू वरती जातील 6 नंबर मनाने, तुझ्या मनाने सुखाचा पैसा रुसात विस्तार जोडे. सुख कशाला म्हणतात, आत्म्याची आपली भेट, त्याचं नाव सुख. संसारात सुख आहे नाही, ते सुख आहे असं दिसतंय, पण ते नाथबाबा सांगतात दुःखाची कपडे घालून आलेलं सुख आहे, म्हणून रडावंच लागतं. संसारात सुख नाही. काय प्रमाण आहे का, संसारात सुख नाही, दुःखवत बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार मनोनिवृत्ती लोकी सुखाची कहाणी. हे ऐकली कोणी, श्रवणी ऐकतो ना आम्ही. कसं काय, खुशाल आहे. कोणी ऐकलं, आम्ही ऐकलंय, बरं चाललंय, खुशाल आहे, ठीक आहे नाही. मनोनिवृत्ती लोकी सुखाची कहाणी ऐकली कोणी, श्रवणी. कैशी सुख निद्रा अंथोरणी इंगळाच्या. आपण विस्तवावर झोपलेलो आहोत, आता बसलेलो आहोत, पण चटका बसतोय तरी सोसतोय आपण. चटका बसतोय आपल्याला. विविध तापे तापलो मी देवा, करिता ही सेवा कुटुंबाची. हे तुकाराम महाराजांचं आहे. आपलं नाही तसं, आम्हाला काही ताप बी नाही, आम्ही सेवा करत नाही प्रपंचाची. त्यांच्यापेक्षा आपल्याला त्यांना जाणीव झाली आणि आपल्याला अजून जाणीव झालेली नाही. मग तू का नाही बरं वरवर जात. 8 नंबर इच्छेप्रमाणे उडो ये ऐसा. का नाही आकाशात जात, त्या पाखराने किती आकाशात उडी मारली पाहिजे, वरवर गेलं पाहिजे. तसं भक्ती क्षेत्रातल्या व्यक्तीने हळूहळू हळूहळू हळू आपल्या मुक्कामापर्यंत का नको पोचायला. ते म्हणतात तया उमापा माप का सुवावे. तया उमपा माप का सुवावे, मज अव्यक्ता व्यक्त का मानावे, आणि सिद्ध असता का निमावे साधनावरी. आता इथं म्हणतात आपण प्रत्यक्ष ईश्वर स्वरूप असल्यानंतर कोणतीही साधना करायची गरज नाही, पण साधना करून करून मेली माणसं. सिद्ध आहे ना तुम्ही महाराज, तुम्ही सिद्ध अजून कधी होतो का म्हणे, नवविध भक्ती जाणे तोची सिद्ध किंवा तोची शुद्ध. अजून सिद्ध कधी होतो, अंगी बाणता प्रबोध साधकाची होती सिद्ध. बघा साधकच सिद्ध होतो. तर या उमपा मापगा घालावे. काय आठवलं तो कोणला, काय हा मग ते जे विटाळलेलं म्हणे ते चोख की जे. पण काहींच झालं, बहु गांधले होते जे मन शुद्ध चोखाळले पटी. काही लोक असे कोरडे बाबा तसे चोखाळलेले, अरुण बाबा तसे. तुम्ही म्हणणार आमच्यात कोणी आहे का, तुम्ही सगळे तसे, पण सगळ्यांची नावं घेतलेली एखाद्याचं राहिलं तर दोन तसा नाही का. असं आत बाहेर ते म्हणतात शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, किंवा तया उमपा 9 नंबर. त्याला का असं लिमिटमध्ये का आणायचं, माप रहित. तो माप रहित असताना त्याला मापात का घालायचं. त्या स्वरूपाला आपलं स्वरूप असं आहे. आकाशा एवढा आहोत, आकाशापेक्षा मोठे आहोत. का म्हणे बहु मोठे. आता अनुरेणू आणि तोकडा, तुका आकाश एवढा, त्याच्यात अजून त्यांनी सुधारणा केली. तुका म्हणे बहु मोठे, म्हणजे आकाश एवढे त्याच्यापेक्षा पण मोठे. तुका म्हणे बहु मोठे आणि छोटे अनुरेणूनी मोठे.
असं आपलं स्वरूप आहे. मग आपण याला असं लिमिटमध्ये का आणावं? ते म्हणतात 9 नंबरमध्ये म्हणतात ते त्याला मापरहिताला मापात का आणायचं? त्याला ते व्यापक तत्व आहे. माप का सुवावे? 10 नंबर. त्याला माप का लावावं? ते मापाच्या पलीकडे, हिशोबाच्या बाहेर आहे. मज अव्यक्ता व्यक्त का मानावे? मी कसा आहे? व्यक्त आहे, अव्यक्त आहे. आता आपण कसे आहोत? हे मानणार नाही आपण. आपण दिसतोय व्यक्त, आपण कसं खोटं बोलायचं म्हणणार आपण. आणि देव काय म्हणतात? मी निराकार आहे. झालो निराकार, निराभास आणि अखंड आहे. निराकार झालो ना, असं जे ना, झालो निराकार, निराभास, अखंड ऐक्यास आलो. आपण निराकार. आता या नाकाच्या आतली पोकळी आणि ही पोकळी दोन आहे का नाही? एक नाकाच्या आत पोकळी, एक हॉलमध्ये आणि हे बाहेर. हे तिन्ही मिळून कसे आहेत? पण आपण स्वतःला संकुचित समजतो. मग अव्यक्ता व्यक्त का मानावे? आपण सगळे कसे आहोत? 100% अव्यक्त आहोत असं सांगतं ज्ञानेश्वरी. पण आपण स्वतःला काय समजतो? व्यक्त. आणि मग आपले गावचे लोक म्हणतात मग नाही का आम्ही व्यक्त? तुम्ही आहेत, दिसतंय तसं नसते म्हणून जग असते. आपण स्वतःला जसं समजतो तेवढे नाही. आपण सुद्धा आकाशापेक्षा मोठे आहोत. आपल्या स्वरूपाने, आकाराने नाही. मग अव्यक्ता व्यक्त का मानावे? आणि सिद्ध असता का निमावे साधनावरी? मी आल्यावर काय म्हणले? बाबा हे सगळे प्रबोधित आहे. आता त्याला साधन करायची गरज राहिली नाही. पण त्याचं त्याला माहिती आहे गरज आहे का नाही. भूक आहे का अजून? आपलं काय त्याच्या पोटात शिरणार आहे? ते म्हणलं पाहिजे येऊ द्या अजून थोडं, आहे की नाही? जे काय म्हणतात ना बाबा, उदाहरण दे साथ, जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. मग पूजा, जप, ध्यान त्याशी नाही. आपल्याला आहे, कारण आपल्याला अजून काय आहे? कसर आहे अजून थोडी. बघा, सिद्ध असता का निमावे? पण वास्तविक आपण पहिलेच सिद्ध आहे. कोण सिद्ध पण करत नाही. पण आपण तसं समजूत करून घेत नाही. आपल्याला फक्त समजूत बात करायची. बघा, तुकोबराचे कोणाही साधनाचा न केला लाग, करणे केला त्याग, देह बुद्धी माझी देह बुद्धी हे सरे, मग उरले विठ्ठल. आणि मी जर देह म्हणू तर मग देह मी देह म्हणता ओटी ब्रह्मात्या येऊन पाठी थापटती, किंवा देह मी वाटे जाणारा जाणावा. त्याने आत्म्याचा घात केला. आपणच आपल्या आत्म्याचा नाश करतो देह म्हणून. आणि मग तो जर देह बुद्धी टाकायची असेल तर काय करायला पाहिजे? सदा संगती सज्जनांची करावी. देह बुद्धीची आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची करावी. देह बुद्धी जाणार नाही लगेच, पण सज्जनांच्या संगतीत गेल्यानंतर हळूहळू देह बुद्धी कमी होईल आणि मग आत्मभाव प्रगट होणार. तरी हा बोला गवा, जरी विचारत असे पांडवा, तरी विशेष या जीवा न चोजवे ना. 57 क्रमांक. पण अर्जुना, या सर्व बोलण्याचा विचार केला तर बहुत करून या जीवांना ही गोष्ट समजत नाही. म्हणजे बघा ना, 750 वर्षापूर्वी आणि 5000 वर्षापूर्वी सांगितलं महाराज, मी 57 नंबरच्या ओळीमध्ये कोर्टाचा निकाल डिक्लेअर करतो. हे एवढे सगळं जरी ऐकलं तरी यांना काही हे समजत नाही. त्याचं कारण का समजत नाही? आम्ही नाही प्रयत्न करून घेत समजून घेण्याचे, पण का पटत नाही आम्हाला? आमच्यावर देवाने माया टाकलेली आहे. का जे योग माया, ती आपल्या मनाने माया नाही जात नाही. आपण त्या देवाला प्रार्थना करायची. अनुग्रह मिळाल्यानंतर प्रार्थना, ज्ञानधारणा वस्तूपर्यंत प्रार्थना, आणि बोध मिळाल्यानंतर बोधावर राहण्यासाठी पुन्हा देवाची प्रार्थना करायची. का? योग आलाय, पण देवा आता आमचा काय झाला पाहिजे? क्षेम झाला पाहिजे. आम्ही त्या बोधावर राहिलो पाहिजे. कारण ही जी माया आहे ना, योग माया, बघा 1 नंबरचा अर्थ पडद्याने. देवाने आपल्या डोळ्यावर काय टाकलेलं आहे? त्यामुळे आपल्याला आंधळे केले. आपल्याला माणसंच दिसतात, देव दिसत नाही. आपल्या डोळ्यावर काय टाकलेलं आहे?
पडदा. आणि तो कोण काढू शकतो? ज्याने पडदा टाकला. बरं ही कोणाला कोणाला त्याने घाबरवलेले? बघा अर्जुनाच्या याच्यात पहिल्याच अध्यायात सांगतात ही आदिपुरुषाची माया. आता ही माया कोणाची? आदिपुरुषाची. कुत्र्यापासून सावधरा असा बंगल्याचा बाहेर बोर्ड लिहिलेला आहे. मग आता त्याने बोर्ड लिहिलं त्याला पकडला पाहिजे की नाही आपण? का कुत्र्याला सावध करण्याचा प्रयत्न करायचा आहे? आपण सावध राहण्यापेक्षा कुत्रा सावध होतो. हा आलाय पण हा आपल्याला असं दाखवतो मी पाहत नाही तसा तसा घुसतोय ना तर याला अजून पूर्ण रेंज मध्ये येतो पण मी इकडं बघू आणि मग हा आला का अटॅक करू त्याच्यावर. तशी माया आहे. आपल्याला असं वाटतं ती आपल्याला नाही आता टच करत नाही पण आपण तिच्या पूर्ण रेंज मध्ये आलो का ती पकडणार. मग आता जर त्या बंगल्यात जायचंय आणि कुत्र्याला ठेवून जायचंय, कुत्रा तर काय सोडू शकत नाही तिथं आहे म्हणलं, मग आपण बंगल्यात कसं गेलं पाहिजे? आवाज दिला पाहिजे. कोणला? कुत्र्याला का त्याच्या मालकाला आवाज दिला पाहिजे. मालक तुम्ही बोर्ड लावलाय त्याला तुम्ही सांभाळा. कारण ज्याने बोर्ड लावलाय तोच सांभाळू शकतो, आपण सांभाळू शकत नाही. कारण ही आधी पुरुषाची माया. ब्रह्म याही नाही आयाम. ब्रह्मदेवाला नाही कळून दे म्हणून ब्रह्मदेवाने प्रत्यक्ष भगवान कृष्णाला ओळखलं नाही. किती हुशार माणूस आहे. चतुर 4 तोंडे त्या ब्रह्मदेवाला तरी त्याने कृष्णाला ओळखलं नाही. आणि तो म्हणला बघू याची परीक्षा घेऊ. कोणाची परीक्षा घेतो? देवाची. देव परीक्षेला पास झाले की नाही? मग तो एवढा हुशार असला तरी सृष्टीच्या उपक्रमापूर्वी गा विरुत्तमा बेडा ऐसा ब्रह्मा ऐकला होता. बघा ब्रह्म डोळ साते वेदार्थ न कळे. तिथे ती बाकीच्यांचा काय विचार करायचा? त्याचे आंधळे व्यर्थ जाती. अजून हा तेथील प्रमाण अजूनही ना ब्रह्मदेवाबद्दल भाग आहे नामदेव महाराजांच्या आपल्या नाथबाबांच्या हरिपाठात वेदे नाही ऐसे सांगितले. ब्रह्मदेव त्या वेदे कन्येच्या कन्याभिलाषे वेदे ऐसे नाही बोलेली. आता बघा वेदार्थाची गोवा कन्याभिलाष वेदे ऐसे. ब्रह्मदेवाला ती अपेक्षा झाली का मुलीची? नाही, तो मायेमध्ये बसला गेला. म्हणून आपल्याला देवाने सांभाळलं पाहिजे. जे झाले आती आंधळे म्हणून प्रकाशाचे देवळे न देखती माते. माते म्हणजे कोणाला? मला. मी एका मोठ्या बाबांच्या आपल्या प्रवचनामध्ये एक महाराज बसलो होते. ते बी हुशार होते. बाबांनी त्यांना विचारलं माते म्हणजे कोणला? ते म्हणले आईला. मी म्हणलं सगळे आईला म्हणले यांनी काय अर्थ लावला म्हणजे की नाही? न देखती माते का योग माया पडळे झाले आती आंधळे. योग मायाने त्यांच्यावर पडळ टाकलं. हे कसे झाले? आंधळे. तू का म्हणे कैसे? आंधळे जण गेले विसरून. एक मधने बाबा एक बार का म्हणे ती ही आंधळी, का म्हणे जी ही आंधळी जी ही नाही हरी. आंधळी ती तुका म्हणे आंधळी ती तुका म्हणे संसारी संसारी ही हरी नाही देखील. म्हणून प्रवीणला घेऊन आलो. एक कोणतरी पाहिजे ना आपल्या बरोबर. आंधळी ती तुका म्हणे संसारी. संसारात ही आंधळी जी हरी नाही ओळखला. बघा बरं हरी ओळखायला सुद्धा दृष्टी पाहिजे. आणि बघा योग माया पडळेचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. भगवान कृष्णाला नाही ब्रह्मदेवाने ओळखलं परंतु उद्धवाने ओळखलं होतं का? उद्धवाने ओळखलं. त्याला ओळखायचं ज्ञान दिलं. किती लाडकेत आपण देवाचे. उद्धवाला जाता जाता का अगोदर नाही? जाता जाता अगोदर का नाही? सुरुवातीला ना ज्यांचं नव्हतं तेवढं आपण देवाचे लय लाडके म्हणून लाडकी लेख मी. त्याच्यानंतर दृष्टी जेवायला गेले का देव जेवायला कोणाच्या घरी जायचे? नेहमी गावडी मावशीच्या घरी. कोणाकडे जायचे? विदुर काका को. एवढे जेवले केळं खा अमुक खा पण नाम काही सांगितलं आणि आपण काहीच केलं नाही ना. आपल्याला मात्र घर चालत आणून विदुर काकाला माझ्या त्या विदुराला सांगा देव म्हणले का? का
अजून 2-4 वेळा राऊंड मारायचे होते वाटतं. ऑब्जेक्शन, कोणावर ऑब्जेक्शन आहे? का नाही त्यांना दिला? कारण एवढाच फरक आहे माझ्यामध्ये आणि संतांमध्ये. देव म्हणतात आईमध्ये, आईला पोराला बाहेर काढा बरं घराच्या बाहेर, चाल त्याला जेवायला द्यायचं नाही ग, नाही द्या. आणि बाप झोपला का, आणि बाप झोपलेला असतं, बाप त्यांना चान्स देतो. मी झोपल्याचं नाटक करतो, उलट त्यांना यायला हे टेन्शन म्हणून कुशी इकडं करतो, पण त्याला सगळं काचेत दिसत असतं. हा आरामी आलाय नेहमी त्याला जेवायला दिलेलं आहे. तसं देव करतो. देव आणि ते स्पेशल अधिकार त्याच्याकडे संतांकडे दिलेला आहे, म्हणून मी नाही देऊ शकत म्हणजे. आणि परत आहे ना, ज्याच्याकडून त्याला बघा, अर्जुनाला सांगितली श्रीमद भगवद्गीता देवाने, पण युधिष्ठिरला नाही सांगितली. का नाही सांगितली? कारण तो त्याच्यापेक्षा मोठा समजत होता. कृष्णाला छोटा भाऊ समजायचा. मी मोठा आहे, जो मोठा समजतो ना त्याला देव नाही सांगत. मग त्याला सांगायला स्पेशल माणूस ठेवला, जो बाणावर झोपलेला आहे, भीष्माचार्य. तो म्हणला पितामह भीष्म सांगतात म्हणजे बरोबर आहे. देव सांगतो त्याचं काही घर पटत नाही. असं आहे. मग ज्याचा त्याच्यासाठी डॉक्टर ठरलेला आहे की नाही. म्हणून का नाही देखत मला, एरबी मी नसे ऐसे काय वस्तू जात असे. कोणती वस्तू आहे जिथं मी नाही? पाण्यामध्ये नाही. सांगा बरं. हे पा कवन जळ रसे रहित आहे. या पाण्यामध्ये जळ, त्या जळामध्ये रस नाही असं आहे का? चव आहे ना गावचं पाणी वेगळं इथं. कोणत्या पाण्यामध्ये रस नाही का? हे पा कवन जळ रस रहित असे. ते पाणी म्हणजे ते त्याच्यामध्ये ते आहेच ओलपणा, त्याच्यामध्ये गुळ आहे म्हणजे त्याच्यामध्ये गोडी आहेच आहे. पवन कवनात न शिवेची. वारा आपल्याला शिवतो की देव आपल्याला शिवतो? असं वाटतं. आपण म्हणतो आता आम्ही कधी कधी घरात बसतो, कोणी आलं गप्पा मारत होतो. काल 1-2 वेळा त्या ऋषी आला होता, सैत्य आल्या आणि दरवाजा उघडत राहिला आणि अचानक उघडला. म्हणलं कोणी उघडला? म्हणलं कोण नाही. कोणी उघडला? आपल्याला स्वतःला जावं लागतं. मग बघा, आपल्याला वारा शिवत नाही का? पवन कवनाते न शिवेची. पवन कोण आहे? म्हणतात तो वारा नाही, तो देव आहे. आकाश नाही, देव नाही. देव नटला नाना परी, रोन उरला चराचरी. तो वारा झाला, तो आकाश झाला, तो माती झाला, अग्नी झाला, शस्त्र झाला, पाणी झाला, सगळं तो झालेला आहे. आता आपण फक्त हे वाक्य कशात घेतोय? देव नटला नाना परी म्हणजे माणसं, त्याच्या उपर गेलो तर जनावर. पण हे सुद्धा नटलेले आहे. आकाश सुद्धा तोच. आकाश केन समाय. आकाश कुठं नाही आणि आकाश कुठं नाही हे कधी कळेल? आकाश व्हावे तरीच आकाश. बघा उदाहरण दुसरं आहे. आकाश झालं तर आकाश कळेल. आकाश केन समाय, तसं आकाश झाल्याशिवाय आकाश कळणार नाही. आहे का ओळ माहिती? आकाश झाल्याशिवाय आकाश कळणार नाही. जे म्हणतात आकाश केन समाय, आकाश कुठे नाही. मग त्याला धरून ज्ञान तुकोबराय म्हणतात की सूर्योदयच पाहावा धनंजया. ठीक आहे, माते जाणव्या मीच कारण. व्यापक आणि उदास जैसे का आकाश, त्याचे मानस सर्वत्र. आकाश जे नाही ते आकाश के आहे. आकाश के आहे. आणि मग आकाश के न समाय, पवन कवनात न शिवे, पाय पा कवन जळ रसे रहित. हे सगळं तुकोबारायाला जेव्हा अनुभूतीला आले तेव्हा म्हटले, जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती. मी एकटा जातो का? चालवेसी हाती धरोनी ज्ञा. जिथे जातो तेथे तू माझ्या सांगाती. कीर्तन
कोण मला काल म्हटलं हाच बोलला ऋषी बाबा ते प्रवचन आपण ऐकलं मला तेव्हा काहीच कळालं नाही मी काय बोललो पण नंतर मला वाटलं मी असं कसं बोलो जाता बरळ करीसी ते नीट आपणच आपलं ऐकायचं आपल्याला एवढी अक्कल नाही पण आपण बोललो कसं असं तर तो आपल्या मुखातून बोलत असो एकू मीच विश्वी आहे बघा हे समजताही वासुदेव हे सगळं विश्व मी आहे आता हे जे आपलं चालले आता हा हिंदू हा मुसलमान हा 18 पगड जातीतला ही स्त्री हा पुरुष हा कुत्रा हा गाढव ही झाडं झुडपं ही काटेरी ही सुगंधी फुलाची हे कोण नटलेलं आहे आता असं झालं सगळं मग तो हरपून जातो त्याच्यात का तरंग निमाले त्या समुद्रामध्ये एक जीव होऊन जातो त्या लाटा आहेत ना त्या निमाल्या आणि काय झाल्या त्या समुद्र तसं व्हायचं त्याच्यासाठी हा चान्स दिलेला देवाने असा चान्स पुन्हा भेटणार नाही आता असं होणार नाही अभिनय तो फिर अभिनय म्हणून आता आपल्याला ती गोष्ट साध्य करायची त्याच्या पुढे सांगतात बघा ना जेवढी माणसं आहेत ते सगळे मी आहे जिये भूते येथे भूते जी आतितली म्हणजे आलीत काय आलेली 4 नंबर 4 नंबर बघा होऊन गेलेली पूर्वीची ती मीच होऊन ठेवली जी होऊन गेलेली ते मीच होते आणि मीच आहेत आता पण आणि वर्ततः जे तुली ती मीची काय मी घरच्यांना सांगितलं याचं हे घ्यायचं नाही ना आता गाडीतच मी बसलो होतो शेजारी कोणाच्या ते टोपीवाल्यांच्या बरोबर आता काय करायची सांगा बरं आता ही मी आणि ते म्हणले टेन्शन मत नाही का मी आमची गाडी पुढे गेली ते म्हणले टेन्शन नका घेऊ मी तुम्हाला बरोबर घेऊन जातो ती वर्ततः ती जी तुली ती मीच आहे जेवढी आता वावरतात ते कोण आहे पाहे पा बुडबुडा जे होता जाय ते होती जळच आहे निर्यातवार आहे आपण जगलो तरी आपण घाटकोपरला असलो तरी बुडबुडा जे होता जाई आता पनवेलला आला तरी आणि हे जग सोडून गेला तरी तो जळच आहे पाणीच आहे आणि भविष्यमाने जी होती म्हणजे नातू पंतू जे होणार आहेत का नाही येणार आहेत पोटी आपल्या ते सुद्धा मीच आहे मग आता ही लोक नाताची वाट पाहतात का देवाची वाट पाहतात देवाची वाट पाहिली का समजायचं मग बरोबर आहे नाताची वाट पाहिली का माया जी भविष्यमाने जी भविष्यमाणी जी ही ती मीच मज वेगळी नाही ही बोलची एरवी होय ना जाय आता बघा होय ना जाय सगळं काय म्हणतात त्याला आपण म्हणतो आझादवाद काय होत नाही काय असा पण आणि हा परमात्मा आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्या देवानी चान्स दिला निवडलं त्या वर्गात पाठवले तसे टीचर दिले बघा आपण ही चर्चा करत राहतो ना हा हिंदू हा मुस्लिम हा ख्रिश्चन दोराची असा पासी डोंबा बडिया ना गव्हाळायसी संख्या न करावे कोणासी तेवी भूतासी मिथ्यत्व बाबांना विचारा ते म्हणतात आपलं हिंड व्हायचं आहे ना आणि आपण लय रास केलेले आपण लय मस्ती केलेली आहे ना ती मस्ती जिरवण्यासाठी देव 11 विक्राळ रूप घेऊन आलेला आहे त्या हिरण्यकश्यपूला मारायला देवाने कसं रूप घेतलं होतं 11 त्याला घाबरत होते का नाही सगळे आणि तो कोण होता देव भगवान विष्णू आणि ती मारले तुझी रागावले बघा तर म्हणले आता माणूस शांत कुठं होतो लक्ष्मी मंडळीकडे शांत होतो मंडळीला पाठवा ती म्हणली आमचे मालक असे नाही ते असे कधी बघती नाही आणि असे रागाने पाहती नाही मी काय त्यांच्या पुढे जायचे नाही त्या नाही तर माझा सुद्धा खात्मा होईल मग भक्त प्रल्हाद पाठवले त्यांना काय घेणं देणं नाही त्यांची भूमिका वेगळी होती बघा असा मी असता तुम्हाला का अनबोली लागली माया ते म्हणतात ऐसे मी पंडू सुद्धा अनुसुतो
अनुस्तुतू सदा असता या संसार जो भूता तो आन बोले सगळा तोच आहे. आता कसला संसार राहिला, आता सगळं तोच. हा पण आता पुढे तुला गोष्टी सांगतो म्हणले तेवढी सांगतो. हे आपण का फसतो तरी त्याची आता थोडी गोठी सांगितलं परियशी. तुला आता एक गोष्ट सांगतो. जे अहंकारा तनुशी वालभ पडिले, अहंकाराचं तनुशी कोण तनू शरीर, वालभ म्हणजे प्रेम जडलं, त्या अहंकाराचं या शरीरावर प्रेम जडलं म्हणून तो त्या चक्कर मध्ये सापडला आणि म्हटला आपल्याला सापडायचं नाही, आपल्याला हे जाणून घ्यायचं, हे समजता येईल वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाव म्हणून भक्तामधला राजा आपल्याला व्हायचंय. असो आज वास्तुशांती नवीन घरामध्ये पदार्पण, काय नाव आहे साहेबांचं? महादेव चौधरी. महादेव चौधरी बाबांच्या घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेश. त्या निमित्ताने आमचे मित्र योगेश किरकिर ते फिरवतात आपल्याला एक सैर करून आणतात, फिरवून आणतात आहे ना. आणि आज आम्हाला प्रदक्षिणा करावं लागली. आम्ही डायरेक्ट कुर्ल्यावर नेतो, त्यामुळे असं यायचं ठाणा आणि असं प्रदक्षिणा करून जायचं. त्याप्रमाणे त्यांच्या माध्यमातून आमचे पडवळ साहेब, आपले प्रवीण महाराज आले, आमच्या बहीण सोनताई, गावडेताई, बामणेताई त्यांच्याबरोबर आले, त्यांच्या पाहुणे आणि अजून कोण आले आपल्याबरोबर 9 जण आले. 1 जण गेले, लेट झाले ना गाड्या, 1 जण निघून गेले. असो. आणि तुम्ही सर्व, तुम्ही कोण आहेत? हे बामणेताई, ते गावडेताई, तुम्ही कोण आहेत माहिती आहे का? प्रभू तुम्ही म्हणजे यांच्यावर चढ, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी ढोबळा अर्चित असेल. मला असं वाटतं मी परमात्म्याला भेटलो, परमात्म्याशी संवाद केला, असं माझी आंतरिक भावना आहे, असावी. त्याच्यासाठी तुम्ही मला आशीर्वाद द्या. माझ्या मनात असं वेगळेपणा येऊन नका देऊ. हे किंबहुना तुमची केली किंवा काय वेळ म्हटलं होतं तुम्ही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी ढोबळा अर्चित असेल. बघा एवढी भगवान ज्ञानेश्वर महाराज मोठी, पण स्वतःला काय म्हणतात मी ढोबळा आहे. आणि तुमची भक्ती तो अपेक्षा करतो, अर्चित असे भक्ती करण्याची अपेक्षा करतो. तरी बोल गंगावती श्रीधाराती. मी बोललो तुम्ही भगवान शंकर असल्या तुम्हाला बेल दिले पाहिजे, पण माझ्याकडे बेल नसल्यामुळे हो शब्दरूपी निर्गुणी तुम्हाला अर्पण केली. पण तुम्ही कसे आहात? भावाचे केले आहात. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले. एक माझे उरले बघा. दुसरं पायिक, पण इकडं मी छोटा आहे, इकडं म्हणतात पायिक आहे मी, एरवी तरी मी मूर्ख आणि आपण शहाणी. बघा आता कसं उलटा कार्यक्रम आहे. जो शहाणा असतो तो दाखवत नाही शहाणा आहे, तो स्वतःला नॉर्मल समजतो. आणि जो नॉर्मल असतो तो स्वतःला मोठा समजतो. हे मृत्यू लोकीचे उपराटे. असो झालेली स्वतमा सज्जनांच्या चरणावर हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी तसंच ती जी वास्तू आहे तिच्या आणि तुम्हा सज्जनांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला येते पूर्ण विराम देऊया. पुंडलीकवरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. शांती ब्रह्म एकनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा दाता विश्वात्मके वाक्यज्ञ दोषावे दोषोनी मज द्यावे कसायराने. जे क्रांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रत्नाडो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे वीरांचे तिमिर जाओ. विश्वस्त धर्म शून्य पाहो. जो जे वांछित तो ते लाहो. प्राणी जात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे. अनवर्त भूमंडळी भेट तुला होता. सदा कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जागरण विदुषांचे चंद्रमेचे अलांछन. मार्कंडचे तापरिण ते सर्वाही सदा सज्जन स्वेरे होतु. निर्मोलना सर्वसुखी पूर्णमोनी विनोदी. भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्ट विजय होवावे हे म्हणे श्री विश्वेश्वराहो. आओ दान पसाहो. येणे परिज्ञान देव सुखिया झाला. येणे परिज्ञान देव सुखिया झाला.
ज्ञानदेव झाला. हरि ओम शांती शांती.